जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे 10th स्टँडर्डचा फर्स्ट टॉपिक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या टॉपिकचा एक्सरसाइज नंबर 1.4. अतिशय महत्त्वाचा एक्सरसाइज आहे आणि खरं तर ह्या एक्सरसाइजमध्ये फक्त 4च प्रॉब्लेम आहेत. आपण ह्या 4 पैकी एक जरी प्रॉब्लेम तुम्हाला बोर्डाला विचारला गेला तर तो साधारण 3 ते 4 मार्काला विचारला जातो. ओके, ठीक आहे. तर त्या पद्धतीने जर आतापर्यंत जर तुम्ही बोर्डाच्या क्वेश्चन पेपर इथून मागच्या 10 वर्षाच्या जर पाहिल्या तर जवळजवळ 80% पेपरमध्ये तुम्हाला या एक्सरसाइजवर प्रश्न विचारलेला पाहायला मिळेल. म्हणजे इतका हा महत्त्वाचा एक्सरसाइज आहे. खरं तर हा एक्सरसाइज सगळ्यात सोपा आहे, कारण हा जो एक्सरसाइज आहे हा पहिला जो एक्सरसाइज आहे प्रॅक्टिस सेट 1.1 त्याच्यावरच आधारित आहे. फक्त थोडंसं मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. बाकी सोपा एक्सरसाइज आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करतोय आपल्या एक्सरसाइजला. प्रॅक्टिस सेट 1.4 एक्झाम्पल नंबर 1. आता इथे जर पाहिलं तुम्ही तर काय सांगितलं एक्झाम्पल पहा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं सॉल्व म्हणजे काय, याचा अर्थ का या इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल यूज झाले त्या व्हेरिएबलची तुम्ही किंमत काढा, व्हॅल्यू काढा. ओके, म्हणजे आता इथे जर पाहिले तर कोणते व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, सर्वात सुरुवातीला आपण पाहिलं इलिमिनेटिंग मेथड, त्यानंतर पाहिली सबस्टिट्यूशन मेथड, त्यानंतर पाहिलं क्रॅमर्स रूल, त्याआधी आपण पाहिलं होतं ग्राफिकल मेथड. तर या 4 पद्धतीने तुम्ही एक्स आणि वाय ची काय काढू शकत होता, किंमत काढू शकत होता, तर व्हॅल्यू काढू शकत होता. तर या त्याच पद्धतीचा एखाद्या पद्धतीचा तुम्ही वापर करून इथेही तुम्ही एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय करू शकता, काढू शकता. फक्त इक्वेशन देण्याचा फॉर्मॅट त्यांनी थोडासा वेगळा दिलाय. तर हा जो फॉर्मॅट दिलाय याला आपल्याला फक्त कन्वर्ट करायचा आपल्या बेसिक फॉर्मॅटमध्ये. ओके, ठीक आहे. आता ते कसं करायचं पाहूया आपण. आता जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्व केलं तर इथे कोण दिसतोय तुम्हाला पहा, 2/x मायनस 3/y बरोबर आहे, इज इक्वल टू काय दिसते तुम्हाला 15. आता इथे जर पाहिलं तर काय 1/x ओके प्लस 5/y इज इक्वल टू 77. ही दोन इक्वेशन. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर याचा बेस x आहे, याचा पण बेस x आहे, याचा बेस y आहे, याचा बेस y. ठीक आहे, आता हे नक्की तयार कसं होत असतं हे नीट समजून घेऊया आपण या ठिकाणी. का 2/x हा तयार कसा झाला, 8/x हा तयार कसा झाला. जर दोघांचा पार्ट जर पाहिला तयार होण्याचा, तर 2 ला आपण बाहेर काढलं तर जागेवर कोण राहणार आहे, 1/x. लक्षात ठेवा, 2 ला आपण बाहेर काढलं, 1/x जागेवर राहिला. इथे जर पाहिलं तर -3 याला बाहेर काढलं, आतमध्ये कोण राहणार, बाहेर म्हणजे त्या ठिकाणी 1/y. ठीक आहे, इज इक्वल टू 15. आले लक्षात. ठीक आहे, पहा आपण डायरेक्ट उत्तर काढत नाही, मी तुम्हाला समजून सांगतोय नक्की आपल्याला काय करायचंय. ठीक आहे, आता इथे जर पाहिलं तर 8 ला बाहेर काढलं म्हणजे काय होणार आहे, 8 इंटू 1/x. आलं लक्षात. प्लस 5 ला जर मी बाहेर काढलं तर इथे कोण राहणार आहे, 1/y इज इक्वल टू किती आहे, 77. म्हणजे जर तुम्ही इथं बारकाईने ऑब्झर्व केलं तर याच इक्वेशनला मी फक्त ह्या फॉर्मॅटमध्ये राईट करून घेतले का, 2 हा कोणाला मल्टिप्लाय 1 ला, म्हणजे 2 1 जा 2 म्हणजे बे एक बे किती होणार आहे, 2 अपॉन म्हणजे 2/x इथे 3/y 8/5. ओके, ठीक आहे. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर सेम इथे कोण आहे 1/x, इथे सुद्धा कोण आहे 1/x, इथे कोण आहे 1/y, इथे सुद्धा कोण आहे 1/y. म्हणजे जर आपण 1/x ला समजा m म्हटलं, काय म्हटलं 1/x ला आपण काय म्हटलं, m म्हटलं. 1/x इज इक्वल टू काय म्हटलं, m. आणि 1/y ला समजा आपण n म्हटलं. आता जिथे 1/x दिसतंय तिथे तुम्ही काय पुट करणार, m. आणि जिथे 1/y दिसतोय तिथे पुट काय करणार, ओके, n. म्हणजे आता हीच इक्वेशन जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्व केली तर काय तुम्हाला दिसेल, 2. आता 1/x च्या जागी मी काय लिहिणार आहे, m. म्हणजे आता 2 इंटू काय होणार आहे, m. ओके, म्हणजे इथं 2 इंटू ब्रॅकेटमध्ये m लिहिले मी, मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये काय लिहिले मी, n. ओके, आणि इज इक्वल टू किती दिलेत, 15. म्हणजे आता जर मी खालचं इक्वेशन लिहिलं तर ते काय लिहिणार आहे मी, 8 ब्रॅकेटमध्ये m इंटू 8 प्लस 5 ब्रॅकेटमध्ये n इज इक्वल टू 77. म्हणजे आता जर हे इक्वेशन पाहिलं तर काय झाले पहा, 2m मायनस 3n इज इक्वल टू 15, 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. म्हणजे आता तुम्हाला हा जो फॉर्मॅट आहे हा आपला लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचा फॉर्मॅट आहे. ओके, मग आता आपण याला काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. आपल्याकडे किती मेथड आहे, 4. त्यापैकी कोणती एक मेथड यूज करा आणि m आणि n च्या व्हॅल्यू काढा. पण आपल्याला मेन एक्झाम्पल मध्ये x आणि कोण दिलेत, y दिलेत. मग आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू काढायच्याच नव्हत्या. मग त्या m आणि n च्या व्हॅल्यू पुन्हा रिप्लेस करा, ज्याला तुम्ही पहा इथे समजा या ठिकाणी आपल्याला m ची व्हॅल्यू 5 मिळाली. मग आपण या ठिकाणी काय केलं, लिहिणार आहे रिप्लेस व्हॅल्यू 1/x इज इक्वल टू या ठिकाणी मी m ची व्हॅल्यू काय लिहिली, 5. म्हणजे आता मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे, x ची. मग मी x ला तिकडे पाठवेल, 5 ला इकडे घेईल, म्हणजे 1/5 इज इक्वल टू काय मिळालं मला, x. तर याच पद्धतीने मला कोण मिळणार आहे, y. तर या सिस्टीमचा या फॉर्मॅटचा वापर करून आपल्याला ही लिनियर इक्वेशन काय करायची, सॉल्व्ह करायची. ओके, तर
चारही एक्झाम्पल मध्ये सेम फॉर्मॅट तुम्हाला काय करायचं आहे, यूज करायचा आहे. ठीक आहे, तर सुरुवात करतोय आपण पहिल्यापासून एक्झाम्पल सॉल्व्ह करायला. हे फक्त मला तुम्हाला समजून सांगायचं होतं का नक्की आपण कोणत्या फॉर्मॅटने जाणार आहे आणि 1/x ला आणि 1/y लाच आपण का लेट करणार आहोत. ओके, ठीक आहे, पाहूयात आपण. आता इथे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करूया आपण. फर्स्ट दोन्ही इक्वेशन काय करून घ्या, राईट करून घ्या. 2/x - 3/y इज इक्वल टू 15. ओके, इक्वेशन नंबर 1. त्यानंतर 8/x ओके प्लस 5/y इज इक्वल टू 77. इक्वेशन नंबर 2. ओके, डन. मग आता इथे काय करायचे तुम्हाला, लेट 2 ला बाहेर घेतलं 1/x राहिला, 3 ला बाहेर घेतलं 1/y राहिला. दॅट्स इट. आता इथून पुढे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आपण नक्की कोणाला लेट करणार आहे आणि का करणार आहे. लेट 1/x इज इक्वल टू काय म्हटलं आपण, m, आणि अँड 1/y ला आपण काय म्हणलं, n. त्यामुळे काय झाले, आपल्याला नवीन इक्वेशन मिळाली. नवीन इक्वेशन कोणतं आहे, 2m. आता हे इक्वेशन 1/x त्याला तर आपण m म्हटलंय, म्हणजे 2m - 3n होणार आहे. आता -3n इज इक्वल टू किती आहे, 15. आता हे जे इक्वेशन आलं, हे इक्वेशन कोणतं आलं, इक्वेशन नंबर 3. ओके, ठीक आहे. त्यानंतर जर इथं पाहिलं तर 8m प्लस 5n इज इक्वल टू किती येणार आहे, 77. आलं लक्षात. याला काय म्हणणार आहे तुम्ही, इक्वेशन नंबर 4. आता तुम्हाला इथे हे दोन लिनियर इक्वेशन मिळालेत, हे सॉल्व्ह करायचे म्हणजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची, m आणि n ची. आता समजा आपण ठरवलं का आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची, कॅन्सल कोण करायचंय, सर्वात महत्त्वाचं. जर मला n कॅन्सल करायचं असेल तर इथे n मला काय करावं लागेल, सेम करावं लागेल. मग सेम करत असताना प्रॉब्लेम काय इथे जर पाहिलं तर -3 आहे, इथे +5 आहे. म्हणजे 5 चा 3 करता येत नाही, 3 चा 5 करता येत नाही, पण साइन मात्र अपोजिट आहे. म्हणजे आता ह्या इक्वेशनला मला टोटल कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 5 ने, आणि ह्या इक्वेशनला टोटल कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 ने. म्हणजे इथे काय होतील, 15 होतील. पण जर तुम्ही इथे बारकाईने ऑब्झर्व केलं तर इथे काय दिसतोय तुम्हाला, 8 दिसतोय आणि इथे कोण दिसतोय, 2. मग मला जास्त सोपं ते जाईल का हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 3, या 2 ला मी 8 मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे काय होईल, ह्या इक्वेशनला मला फक्त 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. जर ह्या इक्वेशनला मी 4 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 8 होतील आणि 8 ला 8 मी काय करू शकतो, म्हणजे कॅन्सल करू शकतो. फक्त ते कॅन्सल करण्यासाठी मला त्या दोघांचं काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. ओके, ठीक आहे. म्हणजे आता ह्या इक्वेशन मध्ये काय करणार आहे मी, तर इक्वेशन नंबर 3 ला मी 4 ने मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे इथे काय लिहिणार आहे मी, इक्वेशन 3 मल्टिप्लाय बाय 4. ओके, देअरफॉर आता मला काय मिळणार आहे, नवीन इक्वेशन 4 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 8m ओके मायनस 12n इज इक्वल टू इथे किती आले, 60. इक्वेशन नंबर आता हे कोणतं आलं, 5. तसं पाहायला गेलं तर हे 5 नसून हे कोणतं आहे, थर्ड वन आहे. म्हणजे आता जे कॅल्क्युलेशन होणार आहे ते थर्ड म्हणजेच कोणतं, 5 आलं, 5 आणि 4th मध्ये कॅल्क्युलेशन होणार आहे. पण आता हे कॅल्क्युलेशन करत असताना मी काय यूज करणार आहे, तर आता हे इक्वेशन कोणतं, 4th आणि 5 यामध्ये मोठं इक्वेशन पाहिलं तर 77 हे वालं आहे. म्हणजे मोठ्या इक्वेशन मधून मला छोटे इक्वेशन काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे, मायनस करायचे. म्हणून या ठिकाणी मी राईट करणार आहे काय, इक्वेशन कोणतं, इक्वेशन नंबर 4 मायनस इक्वेशन नंबर 5. आलं लक्षात, ठीक आहे. मग आता ह्या दोन इक्वेशनचं जर मी सबट्रॅक्शन केलं तर फर्स्ट वाले इक्वेशन मला इथं राईट करायचं 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. ओके, आणि इथे 8m मायनस 12n इज इक्वल टू किती आले, 60. ओके, आता इथं मला साइन काय करायचंय, चेंज करायचंय. साइन चेंज करत असताना कारण मी सबट्रॅक्शन करतोय, प्लसचं मायनस होणार आहे, मायनसचं प्लस होणार आहे, प्लसचं पुन्हा मायनस होणार आहे. आता इथे जर पाहिलं तर 8m ला 8m काय झाले, कट झाले. आता इथं 5 आणि 12, 5 आणि 12 किती झाले, 17n. आणि इथे जर पाहिलं तर 77 मधनं 60 गेले, इथे पण किती राहिले, सॉरी 17, म्हणजे 17 राहिले. ओके, म्हणजे n इज इक्वल टू 17 हे डिव्हाइडला गेले 17, म्हणजे n इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली मला, 1. आता जर माझ्याकडे n ची व्हॅल्यू 1 असेल तर ही व्हॅल्यू फक्त मला कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करायची, पण कोणत्या, ह्या इक्वेशन मध्ये मला पुट करता येईल का 1 आणि 2 मध्ये, नाही. मग एकतर 3, 4 किंवा 5 मध्ये मी काय करू शकतो, पुट करू शकतो. मग आता ही जी 1 व्हॅल्यू आहे ही मी इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करायचं ठरवलं. मग इक्वेशन नंबर 3 मध्ये जर ही व्हॅल्यू मला पुट करायची असेल तर इक्वेशन नंबर 3 काय, 2 - 3 इज इक्वल टू 15. ओके, n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 1 पुट
दिस व्हॅल्यू इन इक्वेशन, कोणतं वालं इक्वेशन आपण 3 मध्ये पुट करतोय. काय 3 नंबर, 2m मायनस 3n इज इक्वल टू किती आहे 15. म्हणजे आता चेक करू फक्त. ठीक आहे, बरोबर आहे. मग आता इथे आपल्याला n ची व्हॅल्यू 1 पुट करायची, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे पहा, 2m मायनस 3 आणि ब्रॅकेटमध्ये मी या ठिकाणी काय लिहिणार आहे 1. ओके, इज इक्वल टू काय लिहिणार आहे मी इथं 15. म्हणजे आता इथं 2m मायनस इथे किती आले 3 इज इक्वल टू किती आले 15. हे मायनस 3 तिकडे जाऊन काय होणार आहे प्लस, म्हणजे इकडे कोण राहिला 2m इज इक्वल टू 15 आणि हे मायनस तिकडे जाऊन काय झाले प्लस, म्हणजे 2m इज इक्वल टू किती आले इकडे 18. म्हणजे m इज इक्वल टू 18 हे 2 डिवाइडला गेले, म्हणजे m इज इक्वल टू किती आली व्हॅल्यू 9. म्हणजे m ची व्हॅल्यू किती आहे 9. पण मला इक्वेशन मध्ये m आणि n ची व्हॅल्यू काढायचीच नव्हती, माझ्याकडे इक्वेशन मध्ये x आणि y होता. ओके, देअरफॉर रिप्लेस व्हॅल्यू m and n. रिप्लेस व्हॅल्यू ओके कोणाची 1 अपॉन x ला मी काय म्हटलं होतं m म्हटलं होतं, आणि 1 अपॉन y ला मी काय म्हटलं होतं n म्हटलं होतं. आता 1 अपॉन x m ची व्हॅल्यू मला किती मिळालेली आहे 9. m ची व्हॅल्यू किती आहे 9. ओके, आणि 1 अपॉन y इज इक्वल टू मला काय मिळालं आहे 1. आता हे जे 9 आहेत हे डिवाइडला येणार आहेत. ओके, आणि x तिकडे ट्रान्सफर होणार, म्हणजे 9 इथे आले आणि x तिकडे गेलं, दोन्ही इंटरचेंज जागा केल्या. याच पद्धतीने हा 1 इथे आला इज इक्वल टू कोणाला y. म्हणजेच मला x ची व्हॅल्यू काय मिळाली 1 अपॉन 9. ओके, आणि मला y ची व्हॅल्यू काय मिळाली 1. y इज इक्वल टू 1 आणि हेच माझ्या काय फायनल व्हॅल्यू x इज इक्वल टू 1 अपॉन 9 आणि y इज इक्वल टू 1. दॅट्स इट, माझं फायनल आन्सर. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हे इक्वेशन काय करायचं होतं सॉल्व्ह करायचं होतं. या पद्धतीने तुम्ही x आणि y च्या काय काढलेल्या व्हॅल्यू काढल्यात. ह्या सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुम्ही m कोणाला म्हणता आणि n कोणाला म्हणता. बेसिक कन्वर्जन झाल्यानंतर लिनियर इक्वेशन मेथड, एलिमेंटिंग मेथड यूज करायची आणि सरळ सरळ तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू काय करायच्या फाइंड आउट करायच्या आहेत. आले लक्षात. ठीक आहे, जाऊया आपण नेक्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं तर आता इथं तुम्हाला सांगायची गरज नाहीये, जर दोनचा बेस सेम असेल, इथे जर पाहिलं तुम्ही बेस काय दिसतोय तुम्हाला इथे बेस 1 अपॉन x, इथे पण 1 अपॉन x, इथं सॉरी x प्लस वाय एक्स प्लस वाय, इथं x मायनस वाय एक्स मायनस वाय. म्हणजे आता सिंपल आहे, मी 10 ला बाजूला घेईल, जर मी 10 ला बाजूला घेतलं तर 1 अपॉन एक्स प्लस वाय, इथे 15 ला बाजूला घेईल, इथे 2 ला बाजूला घेतलं तर 1 अपॉन एक्स मायनस वाय, इथे सेम पॅटर्न आहे. म्हणजे आता हे इक्वेशन सॉल्व्ह करत असताना काय करायचं मला, फर्स्ट काय करेल मी इक्वेशन राईट करून घेईल 10 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 2 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता हे इक्वेशन लिहित असताना शक्यतो बऱ्याच वेळा काय होतं तुमच्याकडनं राईट करताना प्रॉब्लेम येतो. म्हणजे प्रॉब्लेम हा जो राईट करताना बऱ्याच वेळा गोंधळ होऊ शकतो. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, एखाद्या संख्येच्या जागी दुसरी संख्या लिहिणं असं होतं. त्यामुळे डोकं शांत ठेवून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहा. ओके, ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं सेकंड काय 15 अपॉन एक्स प्लस वाय ओके मायनस 5 अपॉन काय एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती आहे -2, इक्वेशन नंबर 2. ओके, आता ह्या इक्वेशन मध्ये तुम्हाला लेट करायचंय. कोणाला लेट करणार आहे तुम्ही, लेट 1 अपॉन एक्स प्लस वाय याला आपण काय म्हणणार आहे m, आणि 1 अपॉन एक्स मायनस वाय याला काय म्हणणार आपण n. आलं लक्षात. ठीक आहे, म्हणजे आता हेच एक्झाम्पल काय झालं पहा 10m पहा 10 ला बाजूला घेतलं म्हणून तर 1 अपॉन एक्स प्लस वाय झालं होतं. मग 10 ला याला तर आता आपण m म्हटलंय म्हणजे 10m झालं. इथं काय होणार आहे प्लस 2n इज इक्वल टू किती येणार आहे 4. आलं लक्षात. इक्वेशन नंबर 3. त्यानंतर जर इथं पाहिलं तर काय 15m मायनस 5n ओके 5n इज इक्वल टू किती येणार आहे -2, इक्वेशन नंबर 4. ठीक आहे, डन. तर या पद्धतीने तुमच्याकडे आता दोन इक्वेशन आली. आता पुन्हा आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची, m आणि n ची काढायची. m आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि ती पुन्हा काय करायची रिप्लेस करायची. दॅट्स इट. मग आता हे इक्वेशन सॉल्व्ह करत असताना इथे जर पाहिलं तर 10 आणि 15 आहे, म्हणजे 10 ला कशाने मल्टिप्लाय केलं तरी 15 येणार, 15 ला कशाने मल्टिप्लाय केलं तरी 10 येणार नाहीये. इथे जर पाहिलं तर 2 नी मल्टिप्लाय केलं तरी -5 होत नाही, 5 नी 2 होत नाही, 5 ला कशाने मल्टिप्लाय केलं तरी 2 होत नाही. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशनच करावं लागणार आहे. एकतर m करायचा असला सेम तर 15 नी वरती मल्टिप्लाय करा, 10 नी खाली मल्टिप्लाय करा. इथे जर तुम्हाला 5 नी वरती मल्टिप्लाय
इथे जर तुम्हाला n सेम करायचं असेल तर 2 नी खाली करा, 5 नी वर करा. दॅट्स इट. ओके, म्हणजे आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे? ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला फर्स्ट आता आपण ठरवूया का आपल्याला कोण कॅन्सल करायचं आहे? n कॅन्सल करायचं. जर मला n कॅन्सल करायचं असेल, कारण n ला इथं प्लस इथं मायनस आहे. ओके, ठीक आहे. मग आता आणि छोट्या संख्येत म्हणून आपण काय करूया, ह्या तिसऱ्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करू आणि आपल्या चौथ्या इक्वेशनला आपण कशाने मल्टिप्लाय करू? 2 ने मल्टिप्लाय करू. ओके, ठीक आहे. आता ते मल्टिप्लाय केल्यामुळे मला इथं नवीन इक्वेशन मिळणार आहे. फक्त मला हे काय करायचंय? रायटिंग मध्ये त्यांना द्यायचंय. काय? इक्वेशन थर्ड मल्टिप्लाय बाय 5, त्यानंतर आहे इक्वेशन 4 मल्टिप्लाय बाय 2. देअरफॉर आता मला नवीन इक्वेशन मिळाली आणि ती नवीन इक्वेशन कोणती? 5 ने जेव्हा मल्टिप्लाय करेल मी, 5 दे किती आले? 50m. इथे किती आले? प्लस 10n इज इक्वल टू इथे किती आले? 20. ओके, आता हे जे इक्वेशन असणार आहे हे किती असणार आहे? इक्वेशन नंबर 5. आता 2 ने इथे मल्टिप्लाय केल्यामुळे इथे किती आले? 30m मायनस इथे किती आले? 10n इज इक्वल टू इथे किती येणार आहे? -4. आणि हे इक्वेशन कोणतं आहे आता? 6. आलं लक्षात? आता ह्या दोन इक्वेशनचं मला काय करायची? ऍडिशन करायची. का बरं ऍडिशन? जर मी त्यांची ऍडिशन केली तर काय होणार आहे? n ला n काय होणार आहे? कट होणार आहे आणि n कट झाला तर मला m भेटणार आहे आणि m ची व्हॅल्यू फक्त मला काय करायची? रिप्लेस करायची. तर या पद्धतीने आता आपण काय करणार आहे? ह्या दोन इक्वेशनचं काय करणार आहे? ऍडिशन. म्हणजे इथं काय लिहिणार आहे? ऍड इक्वेशन. कोणतं वाले इक्वेशन? इक्वेशन नंबर 5 जागा. ठीक आहे, आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. ऍड इक्वेशन कोणतं आहे? इक्वेशन नंबर 5 अँड इक्वेशन 6. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता देअरफॉर काय खाली काय झालं पहा? 50m मायनस 50 10 20. 50m प्लस 10n इज इक्वल टू किती आहे? 20. खाली पाहिलं तर 30n मायनस 10n इज इक्वल टू -4. एकदा फक्त चेक करून घेऊ. ठीक आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय? ह्या दोन इक्वेशनची आपण काय करणार आहे? ऍडिशन. ऍडिशन करत असताना कोणाचाही साइन चेंज होणार नाही आणि सो या ठिकाणी हे दोन एकमेकाला काय झाले? कट झाले. कट झाल्यानंतर इथे जर पाहिलं तर 80 ओके m आहे इथं. ओके, 80 काय आले? m इज इक्वल टू इथे किती आले? 16. 16 मधनं 4 गेले कारण 4 ला मायनसचं सिम्बॉल आहे. म्हणजे m इज इक्वल टू मला काय व्हॅल्यू मिळाली? हे 16 आणि हे 80 काय गेले? त्याला डिवाइडला गेले. म्हणजे m इज इक्वल टू 1/5. म्हणजे मला m ची व्हॅल्यू मिळाली या ठिकाणी. आले लक्षात? आता ही व्हॅल्यू मी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. मग मला सोपं इक्वेशन कोणतं आहे पुट करण्यासाठी? इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 जर पाहिलं तर 10 to 4 म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये मी काय करणार आहे? पुट करणार आहे. ओके, पुट दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 3. काय होतं थर्ड वाले इक्वेशन? जर तुम्ही पाहिलं थर्ड वाले इक्वेशन 10 to 4. ओके, 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. ओके, ठीक आहे. या पद्धतीने इक्वेशन होतं. बरोबर आहे? मीच विसरतो. ठीक आहे. आता इथं जर पाहिलं तर m ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 1/5. ती फक्त तुम्हाला या ठिकाणी प्लेस करायची. म्हणजे इथं काय होणार आहे? 10 ब्रॅकेटमध्ये 1/5 प्लस 2n इज इक्वल टू किती येणार आहे? 4. म्हणजे आता इथं 5 1 जा 5, 5 2 जा 2 1 जा 2 प्लस 2n. ओके, इज इक्वल टू किती आहे? 4. हे 4 हे 2 तिकडे जाऊन मायनस होणार आहे. म्हणजे 2n इज इक्वल टू 4 मायनस 2 म्हणजे 2n इज इक्वल टू 2. म्हणजे n इज इक्वल टू 2/2 म्हणजे n इज इक्वल टू किती? हे 2 डिवाइडला गेले म्हणजे n इज इक्वल टू किती आले? 1. मग आता मला जर m आणि n दोघांची व्हॅल्यू मिळाल्या तर मला फक्त काय करायचे? ते रिप्लेस करायचे. म्हणून रिप्लेस म्हणणार आहे या ठिकाणी मी. रिप्लेस व्हॅल्यू m अँड n. ओके, आता m आणि n च्या व्हॅल्यू जर मी रिप्लेस केल्या तर m इज इक्वल टू काय व्हॅल्यू होती? जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर 1/x प्लस y याला काय म्हटलं होतं? आपण m म्हटलं होतं आणि 1/x मायनस y याला आपण काय म्हटलं होतं? n म्हटलं होतं. आता त्यामुळे काय झालं? इथे जर तुम्ही पाहिलं तर 1/x प्लस y
इज इक्वल टू एमची व्हॅल्यू किती आहे 1/5 आणि इकडे जर पाहिलं तर 1/1 एक्स मायनस वाय याची व्हॅल्यू किती आलेली आहे 1 आली. याची व्हॅल्यू किती आली 1. मग आता काय होईल पहा, हे 5 इकडे मल्टिप्लाय जातील, एक्स प्लस वाय तिकडे गेले म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, एक्स प्लस वाय ने कोणाला मल्टिप्लाय केलं तुम्ही, एक्स प्लस वाय ने कोणाला मल्टिप्लाय केलं 1 ला आणि 5 ने कोणाला केलं 1 ला. म्हणजे आता एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 5. ओके. आणि इकडे जर पाहिलं तर एक्स मायनस वाय हे तिकडे 1 ला मल्टिप्लाय गेले, हा 1 इकडे आला म्हणून एक्स मायनस वाय. ओके. म्हणजे आता तुमच्याकडं इक्वेशन नंबर हे कोणतं आहे 7. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कोणतं आहे 7. ओके. आणि पलीकडे जर तुम्ही पाहिलं तर हे जे इक्वेशन आहे हे कोणतं आहे 8. आले लक्षात. आता इथे जर पाहिलं तर मला खरं तर एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची, म्हणजे आता ही दोन इक्वेशन मला सॉल्व्ह करायची. इथे जर पाहिलं तर प्लस वाय इथं मायनस वाय म्हणजे वायला वाय काय होऊ शकतो कॅन्सल होऊ शकतो. मला ह्या दोन इक्वेशनची काय करावं लागेल ऍडिशन करावं लागेल आणि म्हणून मी या ठिकाणी काय करणार आहे इक्वेशन कोणतं 7 प्लस इक्वेशन कोणतं 8. ओके. ह्या 7 आणि 8 ची मी काय केली ऍडिशन. 7 काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय 5 आणि 8 आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय 1. ऍडिशन करताना कोणाचाही साइन चेंज होत नाही आणि म्हणून या ठिकाणी काय होणार आहे वायला वाय काय झाला कट झाला. इथे किती आले 2x आणि इकडे किती आले 6 म्हणजे x बरोबर 6/2 म्हणून x बरोबर व्हॅल्यू किती मिळाली मला 3. जर मला x 3 मिळालाय दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन नंबर कोणतं आहे हे 7. ओके. पुट इन इक्वेशन कोणतं 7 आणि 7 मध्ये जर इक्वेशन पाहिलं तर x प्लस वाय इज इक्वल टू किती आहे 5. x ची व्हॅल्यू मला काय मिळाली 3. ओके. इज इक्वल टू 5 म्हणजे y इज इक्वल टू 5 हे 3 तिकडे जाऊन मायनस म्हणजे y इज इक्वल टू किती आली या ठिकाणी 2 आणि हेच माझं काय होतं फायनल आन्सर होतं x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 2. ओके. आले लक्षात. तर या पद्धतीने मी x आणि y च्या काय काढलेल्या आहेत व्हॅल्यू काढलेल्या आहेत. ओके. मग हे काढत असताना पहा म्हणजे तुम्ही काय केले लिनियर इक्वेशनचाच वापर केलेला आहे, लिनियर इक्वेशनिंग लिमिटिंग मेथडचा वापर केला. जर पाहिलं तर पुन्हा एकदा समजून घेऊया आपण. ही तुम्हाला दोन इक्वेशन दिली होती त्यातनं आपण 1/x प्लस वाय 1/x मायनस वायला बाहेर काढलं, त्याला m आणि n म्हटलं. त्यामुळं हा जो पार्ट आहे या फॉर्मॅटमध्ये आला. मग हा फॉर्मॅट जो आहे तो आपण म्हणजे n ला n इक्वल करून घेते जेणेकरून आपल्याला काय करता येईल कॅन्सल करता येते. मग इथे मला m ची व्हॅल्यू मिळाली आणि इथे मला n ची व्हॅल्यू मिळालेल्या m आणि n ला मी पुन्हा रिप्लेस केलं त्यामुळे मला एक नवीन पुन्हा इक्वेशन मिळाली आणि ही मिळालेली इक्वेशन मी पुन्हा या ठिकाणी काय केले बेसिक लिमिटिंग मेथडने काय केले मी सॉल्व्ह केले आणि सॉल्व्ह केल्यानंतर मला x आणि y च्या व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा सॉल्व्ह करायचा होता. हा प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला तर हा 4 मार्कांना विचारला जातो. हे लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर जर 3 पाहिलं तर 27 आणि इथे जर पाहिलं तर x मायनस 2 आहे. 31 x y प्लस 3 31 परत 27. ठीक आहे. मग आता इथे जर पाहिलं तर x मायनस 2 बेस सेम आहे, y प्लस 3 बेस सेम आहे. म्हणजे याचा अर्थ आता आपल्याला आता फर्स्ट तुम्हाला ही दोन इक्वेशन काय करावं लागतील राईट करून घ्यावं लागतील. ही दोन इक्वेशन राईट करून घेणं हे आपलं पहिलं महत्त्वाचं काम आहे. म्हणजे ह्या इक्वेशनला मी काय म्हणणार आहे इक्वेशन नंबर 1 आता मी तर राईट केले असं कन्सिडर करतो. आता तुमच्या लक्षात आले फक्त काय करायचे ते तुम्हाला राईट करायचे. ओके. ठीक आहे. मग याला इक्वेशन काय म्हणणार आहे आपण 2. आता ही दोन इक्वेशन राईट करून घेतली, याला एकाला 1 आणि एकाला 2 आपण म्हटलं. पण आता इथे लेट करताना ओके काय करणार तुम्ही 1/x मायनस 2 याला तुम्ही काय म्हणणार m आणि 1/y प्लस 3 याला तुम्ही काय म्हणणार आहे n आणि त्यामुळे तुम्हाला दोन नवीन इक्वेशन मिळणार आहे आणि ती दोन नवीन इक्वेशन कोणती आहे पहा 20 पाहूया आपण इथं 27m. ओके. 1/x मायनस 2 27 ला बाहेर काढल्यानंतर ओके म्हणून तो m झाला म्हणजे 27 पहा पुन्हा एकदा फक्त राईट करून तुम्हाला समजून सांगतोय. इथे काय 1/x मायनस 2 आपण याला m म्हटलं म्हणून 27m झाले. ओके. तसंच इथे किती आले प्लस 31n इज इक्वल टू 85. डन. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन नंबर कोणतं आहे 3rd. त्यानंतर जर पाहिलं तर 31m प्लस 27n प्लसच आहे. ठीक आहे. इज इक्वल टू किती आहे 89 आणि याला इक्वेशन आपण काय म्हटलं इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. मग आता इक्वेशन इथे जर पाहिलं 27 31 असं एक्झाम्पल आपण फर्स्ट एक्सरसाइज मध्ये
मला वाटतं सॉल्व्ह केले. जेव्हा एक्स आणि वायचे कोएफिशियंट काय येतात, चेंज होऊन येतात, बदलून येतात, तेव्हा आपण एकदा काय करतो, त्यांची ऍडिशन करतो आणि एकदा काय करतो, त्यांचं सबट्रॅक्शन करतो. ओके, ठीक आहे. मग सेम मेथड मला त्या ठिकाणी यूज करायची आहे. म्हणजे मी इथं काय लिहिणार आहे, इक्वेशन 1 सॉरी थर्ड इक्वेशन थर्ड प्लस इक्वेशन कोणतं आहे 4. ओके, ह्या दोघांची मी काय केली, फर्स्ट ऍडिशन केली. ऍडिशन केल्यामुळे काय झालं, 27m प्लस 31n इज इक्वल टू किती आहे, 85. पहा मीच आकडा चुकीचा लिहिला, किती आहे 85. आणि खाली जर पाहिलं सेकंड इक्वेशन 31m प्लस 27n इज इक्वल टू किती आहे 89. ह्या दोघांचे ऍडिशन करत असल्यामुळे इथे काय होणार आहे 8 आणि इथे किती होणार आहे 5, म्हणजे 58m प्लस 58n आणि इज इक्वल टू 8 आणि 5 14, 1 8 आणि 8 16 आणि 17. लक्षात आलं, 100 किती आले 74. म्हणजे आता या ठिकाणी जर तुम्ही डिव्हाइड केलं कशाने 58 ने, तर या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे 58 ने जेव्हा तुम्ही डिव्हाइड कराल या ठिकाणी, म्हणजे इथं काय मिळाले तुम्हाला m प्लस इथे काय मिळाले n आणि इथे किती मिळणार आहे तुम्हाला 3. किती मिळणार आहे 3. ओके, म्हणजे 58 ने ह्या तिघांना आपण काय केलं डिव्हाइड केलं, त्यामुळे मला एक नवीन इक्वेशन मिळालं आणि ह्या इक्वेशनला आता मी काय म्हणणार आहे इक्वेशन नंबर 5. हे इक्वेशन कोणतं आहे माझं, इक्वेशन नंबर 5. आता हे कधी मिळालं, जेव्हा मी त्या दोघांची काय केली ऍडिशन केली. आता सेम पॅटर्नने मला ह्या दोन इक्वेशनची काय करायचंय सबट्रॅक्शन करायचंय. म्हणजे आता इथे काय लिहिणार आहे मी, इक्वेशन कोणतं वाला इक्वेशन थर्ड. ओके, प्लस इक्वेशन, आता या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या इक्वेशन मध्ये आपण छोटं मायनस करतो, म्हणून आपण फोर्थ सुरुवातीला घेऊया. सबट्रॅक्शन करत असताना आपण एक मेथडचा नेहमी वापर केलाय, मोठ्या इक्वेशन मध्ये छोटं मायनस केलेलं आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी मी काय लिहिणार आहे इक्वेशन 4 ओके मायनस इक्वेशन थर्ड, इक्वेशन नंबर थर्ड. ठीक आहे, मग आता इथे जर पाहिलं तर काय दिसते तुम्हाला 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. ओके, हे इक्वेशन आहे, आलं लक्षात, ठीक आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर दुसरं काय 27m प्लस 31n इज इक्वल टू किती आहे 85. सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशनचे साइन चेंज होतात, इथं मायनस होणार, इथं पण मायनस होणार आणि इथं पण काय होणार मायनस. आता 31 मधनं जर 27 गेले तर किती राहिले 4m, 31 मोठे प्लसचा सिम्बॉल. आता इथे सुद्धा एकाला प्लस एकाला मायनस म्हणजे वजाबाकी होणार, हे फायनल आहे. इथं किती आले 4n, पण 31 म्हणजे 31 मोठा आहे मायनसचा सिम्बॉल येतात. 80 मधनं इथं जर पाहिलं तर 89 मधनं 85 गेले 4, 89 प्लस आहे म्हणून त्याला प्लसचा सिम्बॉल. म्हणजे आता या ठिकाणी जर तुम्ही डिव्हाइड केलं कशाने 4 ने, तर तुम्हाला या ठिकाणी इक्वेशन काय मिळणार आहे m मायनस n इज इक्वल टू काय मिळाले तुम्हाला 1. आणि याला इक्वेशन मी काय म्हणणार आहे इक्वेशन नंबर 6. आले लक्षात, ठीक आहे. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर m प्लस n इज इक्वल टू काय 3 आहे, m प्लस n इज इक्वल टू काय तुमच्याकडे 3 आणि इथं m मायनस n इज इक्वल टू किती आहे 1. आता मला ह्या दोन इक्वेशनला काय करायचंय सॉल्व्ह करायचंय, ठीक आहे. आता इक्वेशन नंबर पहा इथं कोण आहे m प्लस n इज इक्वल टू काय 3 आणि m मायनस n इज इक्वल टू काय 1. आता सिंपल आहे, मला n ला n काय करायचंय कॅन्सल करायचंय, पण हे इक्वेशन सॉल्व्ह करत असताना मला आधी लिहावं लागणार आहे काय इक्वेशन कोणतं आहे 5, इक्वेशन नंबर कोणतं आहे 5 आणि प्लस इक्वेशन मी काय केलेलं आहे 6. ह्या दोघांची काय केली मी ऍडिशन केली, त्यामुळे n ला n कट झाला, इथे किती राहिला 2m इज इक्वल टू काय होते 4, कारण 3 आणि 4 म्हणजे m इज इक्वल टू 4, हे 2 काय गेले डिव्हाइडला, म्हणजे m इज इक्वल टू मला काय व्हॅल्यू मिळाली 2. जर मला m ची व्हॅल्यू मिळाली तर मला n मिळणार आहे. आता काय m इज इक्वल टू 2 पुट इन m इज इक्वल टू 2 काय लिहिणार आहे तुम्ही इथं पुट इन इक्वेशन कोणतंही वाला इक्वेशन इक्वेशन किती आहे 5वा इन इक्वेशन 5. आले लक्षात, ठीक आहे. मग आता देअरफॉर m प्लस n इज इक्वल टू किती आहे 3, m ची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस n इज इक्वल टू किती आहे 3, हे 2 तिकडे जाऊन मायनस होणार आहे, म्हणजे n इज इक्वल टू 3 मायनस 2 म्हणजे n इज इक्वल टू किती येणार आहे 1. आणि या ठिकाणी मला m आणि n ची व्हॅल्यू मिळाली. आता m आणि n ची व्हॅल्यू मला मिळाल्यानंतर मला ह्या व्हॅल्यू काय करायच्यात रिप्लेस करायच्यात, हे नीट लक्षात ठेवा. रिप्लेस का करतो, रिप्लेस व्हॅल्यू ऑफ m अँड n. ओके, काय होतं 1/x, जर तुम्ही इथं पाहिलं तर 1/x मायनस 2 ला आपण काय म्हटलं m आणि y प्लस 3 ला. ओके x मायनस 2 इज इक्वल टू काय
यम आणि इकडे जर पाहिलं एक्स वाय प्लस 3 इज इक्वल टू काय होतं 1. आता इथे बारकाईने नीट ऑब्झर्व करा 1 अपॉन एक्स मायनस 2 एम ची व्हॅल्यू किती आहे आता आपल्याकडे 2 आहे. एम किती आहे आपल्याकडे 2 आहे. ओके ठीक आहे ही व्हॅल्यू 2 आणि इथे जर पाहिलं तर वाय प्लस 3 इज इक्वल टू एन. एन किती मिळालं आपल्याला 1. एन ची व्हॅल्यू किती आहे 1. ठीक आहे मग आता इथे काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन हा 1 इकडं म्हणजे 1 इज इक्वल टू हे 2 नी इकडं. आता 2 नी जर याला मल्टिप्लाय केलं तर 2x इंटू -4 काय झालं कळलं ह्या 2 ने मल्टिप्लाय केलं. पण इथे जर पाहिलं तर बेस 1 आहे याने याला केला 1 इज इक्वल टू हा इकडे गेला हा y प्लस 3च राहणार आहे कारण 1 नी मल्टिप्लाय केल्यानंतर आहे तोच नंबर काय राहतो शिल्लक राहतो. ओके ठीक आहे मग आता इथे जर पाहिलं तर मला x ची व्हॅल्यू काढायची म्हणजे -4 तिकडे नको तो इकडे येऊन प्लस होणार आहे म्हणजे 1 प्लस 4 तिकडे कोण राहिला 2x म्हणजे इथे किती आले 5 इज इक्वल टू किती आहे 2x 2 डिवाइडला आले म्हणजे 5/2 इज इक्वल टू काय x म्हणजे x ची व्हॅल्यू मला काय मिळाली 5/2 आले लक्षात. ठीक आहे तर या पद्धतीने मला x ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच पद्धतीने म्हणजे इथं ह्या 3 ला जर मी इकडे मी पाठवलं तर तो मायनस होणार आहे म्हणजे 1 - 3 इज इक्वल टू काय मिळालं मला y म्हणजे y इज इक्वल टू -2 आणि ही काय झाली माझी y ची व्हॅल्यू म्हणजे माझं जे फायनल आन्सर असणार आहे ते x इज इक्वल टू 5/2 आणि y इज इक्वल टू किती असणार आहे -2. ओके ठीक आहे x इज इक्वल टू 5/2 आणि y इज इक्वल टू -2. तर या पद्धतीने माझं फायनल उत्तर आहे फायनल कोऑर्डिनेट्स आहेत. आले लक्षात. तर या पद्धतीने आपल्याला हे लिनियर इक्वेशन काय करायचं होतं सॉल्व्ह करायचं होतं. जर तुम्ही बारकाईने एकदा पाहिलं तर ह्या इक्वेशन मध्ये पुन्हा रिप्लेस केल्यानंतर इक्वेशन तयार होत नाही जे की आधीच्या इक्वेशन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर नवीन पुन्हा इक्वेशन काय झाले होते क्रिएट झाले होते. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे आता ह्या एक्सरसाइज मधला शेवटचा क्वेश्चन नंबर 4 आपण या ठिकाणी पाहणार आहे. काय दिलंय क्वेश्चन नंबर 4 जर तुम्ही पाहिलं तर क्वेश्चन नंबर 4 सांगतो इथं 1/3x + y 1/3x - y इथे जर आपण इथं आता पहा थोडासा वेगळा पॅटर्न दिलाय 3/4. ओके ठीक आहे आता इथे पाहिलं तर इथे जो बेस आहे तो इथे आहे फक्त इथं 2 एक्स्ट्राच आहे. इथे जो बेस आहे तो इथे आहे पण 2 एक्स्ट्राच आहे. मला हा 2 नकोय कारण जर दोघांचा बेस सेम असेल तरच मी काय करू शकतो कन्वर्जन करू शकतो आणि म्हणून आपण काय करणार आहे या ठिकाणी हा 2 आणि हा 2 नको असेल तर सिंपल आहे वरती 2 आला पाहिजे म्हणजे ह्या 2 ला हा 2 काय होईल कट होईल म्हणजे वरती 2 आला पाहिजे म्हणजे हे जे इक्वेशन आहे त्या टोटल इक्वेशनलाच कारण इथे पण मला 2 लागणार आहे. ओके म्हणजे ह्या 2 ला म्हणजे ह्या टोटल इक्वेशनला मला काय करावं लागणार आहे ह्या टोटल इक्वेशनला मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार. आलं लक्षात. ओके ठीक आहे जर 2 ने मी मल्टिप्लाय केलं जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर मला एक असा बेस भेटेल जो इथे पण आहे आणि इथे पण आहे आणि त्यामुळे मला हे इक्वेशन सॉल्व्ह करणं काय होणार आहे सोपं जाणार आहे. ठीक आहे तर या पद्धतीने आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. आपण फर्स्ट काय लिहिणार आहे आपण या ठिकाणी पहिल्यांदा इक्वेशन राईट करून घेऊया. ओके इथे आता मी हे राईट करून घेतले असं समजूया. ठीक आहे ठीक आहे या इक्वेशनला आपण काय म्हणलं इक्वेशन नंबर 1 आणि ह्या इक्वेशनला आपण काय म्हणलं इक्वेशन नंबर 2. ओके तेच पुन्हा राईट करायचं होतं म्हणून पण तुम्ही असं लिहायचं नाहीये. ठीक आहे आता या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला इक्वेशन 2 काय लिहिणार आहे तुम्ही मल्टीप्लाय बाय किती 2 ने मल्टिप्लाय केलं. आता 2 ने जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर मग तुम्हाला एक नवीन इक्वेशन मिळालं कोणतं वाला थर्ड वाला. आता 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे इथे 2 आले 2 ला 2 कॅन्सल झाला इथे 2 आले 2 ला 2 कॅन्सल झाला आणि इथे जेव्हा तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करणार आहे तेव्हा इथे किती येणार आहे 1/4 येणार आहे. म्हणजे आता हे इक्वेशन मला राईट करून घ्यायचं काय लिहिणार आहे मी इथं 1/3x + y - 1/3x - y बरोबर आहे इज इक्वल टू -1/4. आलं लक्षात. ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन या ठिकाणी मिळालेलं आहे. इक्वेशन नंबर कोणतं आता या नवीन इक्वेशनला तुम्ही काय म्हणा इक्वेशन नंबर 3 पण हे इक्वेशन नंबर 3 म्हणजे सेकंड आहे हे डोक्यात ठेवा. आता आपल्याला इथं काय करायचंय लेट करायचंय कशाला लेट करणार आहे 1/x + y ला तुम्ही काय म्हणणार आहे m. ओके 1/3x + y याला आपण काय म्हटलं m अँड 1/3x - y ओके याला काय म्हणणार आपण n. त्यामुळे आपल्याला नवीन इक्वेशन्स मिळाले. ओके या व्हॅल्यू आपण रिप्लेस केल्यामुळे या ठिकाणी आता या ठिकाणी केल्यामुळे काय झालं पहा m + n या टोटल आता ही 1/च आहे इथं कोणता वेगळा नंबरच नाही. समजा इथे जर 5 असतं तर आपण लिहिली असते 5m म्हणजे इथे जर 5 असतात तर पण तो नाहीये हे लक्षात ठेवा.
ठीक आहे, म्हणजे इथं काय झालं m प्लस n इज इक्वल टू किती आले 3/5 सॉरी 3/4 इज इक्वल टू 3/4. आता 3/4 झाल्यामुळे काय झालं, हा जो 4 आहे हा डिव्हाइडला आहे, इकडे जाऊन काय होणार तो मल्टिप्लाय. म्हणजे आता ह्या इक्वेशनला तुम्ही 4 ने मल्टिप्लाय करून घ्यायचे, म्हणजे 4m हा 4 इकडे दोघांनाही मल्टिप्लाय होणार, हे नीट लक्षात ठेवा. 4m प्लस 4n हा दोघांनाही आला इज इक्वल टू 3. वाटल्यास एक स्टेप आपण वाढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल काही नक्की 4 का झाले. कारण बऱ्याच वेळा काय होतं, असं वाटतं का हा जो 4 आहे हा मल्टिप्लाय येऊन फक्त m ला मल्टिप्लाय होणार आहे, असं नाहीये. इथे जर पाहिलं तर m प्लस n हा ब्रॅकेटच्या बाहेर आला इज इक्वल टू किती आहे 3, म्हणजे 4m प्लस 4n इज इक्वल टू किती येणार आहे 3. त्याच पद्धतीने पलीकडचं जर इक्वेशन पाहिलं तर इथे आता थर्ड मध्ये m मायनस n इज इक्वल टू -1/4. ओके, म्हणजे इथे काय येणार आहे m मायनस n मायनस 1/4. म्हणजे आता हा जो -4 आहे इथे पण काय होणार आहे 4 मल्टिप्लायला येणार आहे, म्हणजे m मायनस n इज इक्वल टू काय राहणार आहे -1. म्हणजे आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन इथं काय येणार आहे 4m मायनस 4n इज इक्वल टू -1. आता हे जे नवीन वाले इक्वेशन आहे याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणूया, इथे 3 झाले म्हणजे याला इक्वेशन आपल्याला काय म्हणावं लागेल 4 आणि याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणूया 5. आता सिंपल मध्ये 4 आणि 5 जर पाहिलं तर 4n ला 4n काय होईल कट होईल, म्हणून मी ह्या दोन इक्वेशनची सरळ सरळ काय करेल ऍडिशन, ह्या दोन्ही इक्वेशनची मी काय करणार आहे ऍडिशन करणार आहे. ठीक आहे, त्याच्या खाली पार्ट लिहितोय मी पहा या ठिकाणी. ठीक आहे, आता इथे पहा इक्वेशन काय करणार आहे, इक्वेशन 4 प्लस इक्वेशन 5 ह्या दोघांची आपण ऍडिशन करायला गेलो म्हणजे इथे काय येणार आहे 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 आणि इथं 4m मायनस 4n इज इक्वल टू -1. ह्या दोन इक्वेशनची जर मी ऍडिशन करायला गेलो तर इथं काय होणार आहे 4n ला 4n काय होणार आहे कट, 4 आणि 4 इथे किती झाले 8m इज इक्वल टू किती होणार इथं 2 सॉरी 3 - 1 म्हणजे किती येणार आहे 2. ओके, मग आता मला व्हॅल्यू कोणाची काढायची m ची. आता m ची जी व्हॅल्यू येणार आहे मी इकडे घेतोय पहा m इज इक्वल टू काय होणार आहे 2/8 म्हणजे m इज इक्वल टू काय व्हॅल्यू होणार आहे 1/4. म्हणजे मला या ठिकाणी काय कोणाची व्हॅल्यू मिळाली m ची व्हॅल्यू मिळाली 1/4. आता ही जी व्हॅल्यू आहे ही मी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करू शकतो m आणि n च्या. तर मी इक्वेशन नंबर 3 मध्ये काय करेल त्याला सॉरी इक्वेशन नंबर 4 मध्ये मी काय करेल पुट करेल. म्हणजे आता 1 किती आलेली आहे ती 4. मग ही व्हॅल्यू मला फक्त पुट करायची आहे, काय लिहिणार आहे मी m इज इक्वल टू 1/4 पुट इन इक्वेशन 4. काय होतं 4 वाले इक्वेशन 4m देअरफोर प्लस 4n इज इक्वल टू व्हॅल्यू किती होती मला वाटतं 3 होती. ओके ठीक आहे बरोबर किती होती 3. ओके, आता इथे जर पाहिलं तर 4 ब्रॅकेटमध्ये 1/4 लक्षात आलं, ब्रॅकेटमध्ये 1/4 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 4n इज इक्वल टू किती आले 3. या 4 ला हा 4 कट झाला 1 प्लस 4n इज इक्वल टू 3. म्हणजेच आता हा जो 1 आहे हा तिकडे जाऊन काय होईल मायनस, म्हणजे 4n इज इक्वल टू 3 - 1 म्हणजे 4n इज इक्वल टू किती आले 2. म्हणजे n इज इक्वल टू 2 हा 4 कशाला जाणार डिवाइडला, म्हणजे n इज इक्वल टू 1/2. मला व्हॅल्यू कोणाची मिळाली n ची. आता n मला मिळालाय 1/2 आणि m पण मिळालाय 1/4. आता मला m पण माहिती आहे आणि मला n पण माहिती आहे. ओके, मग मी काय करणार आहे रिप्लेस द व्हॅल्यू ऑफ m अँड n. मग काय होत आहे m 1/3x प्लस y इज इक्वल टू कोण होता m, बरोबर आहे 3x प्लस y आणि 3x मायनस y. ठीक आहे 3x प्लस y इज इक्वल टू कोण होता m. म्हणजे आता या ठिकाणी जर पाहिलं तर 3x प्लस y इज इक्वल टू 1/4. ओके, म्हणजे याचा अर्थ हा 4 इकडे गेला मल्टिप्लाय 1 ला आणि 3x प्लस y हा तिकडे गेला मल्टिप्लाय 1 ला. 1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे आहे तोच नंबर राहणार आहे, म्हणजे इकडे काय येणार आहे 4 आणि तिकडे कोण राहणार आहे 3x प्लस y. म्हणजेच हे इक्वेशन मी फक्त सरळ लिहून घेतो 3x प्लस y इज इक्वल टू काय लिहिले मी 4. आणि हे जे इक्वेशन आहे हे किती आहे 5वं, म्हणजे याला आपण आकडा देऊया 6. ठीक आहे, आणि जर दुसरं पाहिलं तर 1/3x मायनस y इज इक्वल टू कोण होता n. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 1/3
3x मायनस वाय इज इक्वल टू व्हॅल्यू किती आलेली आहे 1/2. म्हणजे आता या ठिकाणी काय झालं, हा 2 इकडे मल्टिप्लायला आला आणि हे 3x मायनस वाय तिकडे 1 ला मल्टिप्लायला गेले. म्हणजे आता हे मी सरळ लिहून घेतो, 3x मायनस वाय इज इक्वल टू किती आले 2. आणि ह्या इक्वेशनला मी आता काय लिहिणार आहे, इक्वेशन नंबर 5 झालेला आहे 6, आपण याला 7 म्हणू. ठीक आहे. म्हणजे आता ह्या दोन इक्वेशनला मला काय करावं लागणार आहे, सॉल्व्ह करावं लागणार आहे 6 आणि 7. ओके. म्हणजे आता 3x प्लस वाय आणि 3x मायनस वाय, इथं 4 आहे इथं 2 आहे. म्हणजे आता या ठिकाणी मी काय करणार आहे, इक्वेशन कोणतं आहे, 3x प्लस वाय इज इक्वल टू 4 आहे, 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 आहे. ओके. एकदा चेक करून घेऊ आपण बघा. बरोबर. मग आता ह्या दोन इक्वेशनची मला काय करावं लागेल, ऍडिशन का सबट्रॅक्शन, ऍडिशन. का, कारण y ला y काय होणार आहे, कट होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी काय करणार आहे, इक्वेशन 6 प्लस इक्वेशन 7. त्यामुळे काय झालं, इथं जर तुम्ही पाहिलं ह्या दोन इक्वेशनची मी काय करणार, ऍडिशन केल्यामुळे y ला y काय झालं, कट झाला. आणि इथे जर पाहिलं तर किती येणार आहे, 6x, 3 आणि 3. इथे जर पाहिलं तर 4 प्लस 2 6, म्हणजे x इज इक्वल टू 6/6, म्हणजे x इज इक्वल टू काय आले 1. आता जर मला x 1 मिळतोय तर मला y ची व्हॅल्यू सहज मिळणार आहे. का, कारण ही व्हॅल्यू मी एका इक्वेशन मध्ये पुट करेल आणि इक्वेशन नंबर कोणत्यामध्ये, 6 मध्ये. म्हणजे x इज इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन कोणतं आहे, इक्वेशन नंबर 6. काय इक्वेशन नंबर 6, इक्वेशन नंबर 6 जर पाहिलं तर 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर 3, इथे काय होता 1, ओके, प्लस वाय इज इक्वल टू किती होते 4. म्हणजे 3 एक 3 प्लस वाय इज इक्वल टू किती आहे 4. म्हणजे हे 3 तिकडे जाऊन काय होणार आहे, मायनस. म्हणजे y इज इक्वल टू 4 मायनस किती 3, म्हणजे y इज इक्वल टू काय आले 1. ओके. तर या पद्धतीने मला दोनही व्हॅल्यू मिळाल्या. x बरोबर किती व्हॅल्यू आहे माझी 1 आणि y सुद्धा माझा किती आलेला आहे 1. आणि हेच माझं काय फायनल आन्सर आहे. तर या पद्धतीने मला x आणि y च्या व्हॅल्यू काय करायच्या होत्या, काढायच्या होत्या, फाइंड आउट करायच्या होत्या. आले लक्षात. तर याच्या आधी आपण काय केलं होतं, याआधी आपण इक्वेशन त्याला लेट करून घेतलं, यम आणि एनच्या फॉर्मॅटमध्ये आणलं. नंतर यम आणि एनच्या व्हॅल्यू आपण काढल्या, यम आणि एनच्या व्हॅल्यू काढल्यानंतर पुन्हा त्यांना आपण काय केलं, रिप्लेस केलं. आणि रिप्लेस केल्यानंतर आपल्याला काय मिळाले, परत इक्वेशन मिळाले. आणि इक्वेशन वरून आपण परत काय काढलं, एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू या ठिकाणी आपण काढलेल्या आहेत. आणि मला वाटतं या ठिकाणी तुमचा हा एक्सरसाइज संपलेला आहे. ठीक आहे. तर ही चारही एक्झाम्पल तुम्हाला समजली असेल असं मला वाटतंय, वाटते नाही, समजलीच असणार आहे. ठीक आहे. तर ही 4 एक्झाम्पल आहेत, ही पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा. ह्या 4 एक्झाम्पलची पुन्हा एकदा सोडवा. काही ठिकाणी जर चुकलं असेल तर पुन्हा रिचेक करा, कारण पेपरला आलं तर 3 किंवा 4 मार्क तुम्हाला 100% मिळून देणारा हा प्रश्न आहे. आणि वेगळं असं काही करायचं नाही. आतापर्यंत तुम्ही जे शिकलात तेच फक्त तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी फॉलो करायचंय, या ठिकाणी वापरायचंय. आले लक्षात. तर या ठिकाणी तुमचा हा एक्सरसाइज 1.4 कंप्लीट झालेला आहे. याआधी आपण म्हणजे एक्सरसाइज म्हणजे तुमचा जो प्रॅक्टिस आहे तो 1.1, 1.2, 1.3 हे पण आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ते नीट व्यवस्थित पाहून घ्या. आपण 3 सिरीज बनवतोय, त्यापैकी आता आपली एक्सरसाइज सिरीज म्हणजे प्रॅक्टिस सेट सिरीज चालू आहे. तर या सिरीज मधलं आजचं आपलं चौथं लेक्चर होतं, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ह्या टॉपिकचं. तर नेक्स्ट डे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या टॉपिकचा आपण शेवटचा एक्सरसाइज 1.5 घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत झालेल्या सर्व एक्सरसाइजची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ओके. ऑल द बेस्ट.